श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, पुढे काय होईल, काय होणार नाही, या अज्ञात भीतीला तुम्ही तुमच्या मनातून पूर्णच काढून टाका. ज्या स्वामींनी तुमचा भूतकाळ सांभाळला, तुमचा वर्तमान काळ ते सांभाळत आहे आणि तेच तुमचा भविष्यकाळही सांभाळतील. भीती ही एक फक्त कल्पना आहे हो, जी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते, चांगलं काम करण्यापासून रोखते. तुम्ही विश्वासाने एक पाऊल पुढे टाकून तर बघा, तुमच्या मनातील जे काही भीती आहे, दडपण आहे, ते आपोआपच कमी होईल. तुमच्या भविष्याची चिंता करण्याइतके तुम्ही मोकळे नाहीत. तुमची काळजी घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ आहेच की. तुमच्या आयुष्याची पटकथा ही स्वामींनी लिहिली आहे. तुम्ही फक्त त्यावर विश्वास ठेवून तुमची भूमिका, तुमचे कार्य, तुमची कर्म पार पाडा. ज्या कथेचा लेखक स्वतः स्वामी महाराज आहे, त्या कथेचा शेवट कधीही वाईट होऊ शकत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून नामजप करा. तुम्ही जिथेही कुठे असाल तिथे बसून नामजप करा. कामात असेल, बाहेर कुठे जाणार असेल, तर फक्त तुम्ही तुमच्या मनात, तुमच्या मुखात स्वामींचं नाम घेऊन किंवा नामजप करत राहा. तुमच्यावर जे काही संकट येणार आहे किंवा ज्या काही अडचणी येणार आहेत, त्यातून तुम्हाला स्वामी महाराज अलगद बाहेर काढतील. हे तुम्हाला समजणार पण नाही. आणि जितके तुम्ही नामस्मरण कराल, नामजप कराल, तितके तुम्ही स्वामींच्या जवळ जाल. स्वामींची सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सेवेकरी बनवा. श्री स्वामी समर्थ.